शहरामधील विक्राळ रूप घेतलेली गोदावरी नदी। तर मित्रांनो, या फोडण्या पावसाने नांदेड शहरामधील लोकांची काय अवस्था केली आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा जो रोड आहे हा रोड नावघाट ब्रिजचा रोड आहे आणि हा रोड पूर्ण व्यवस्थित या ठिकाणी पूर्ण बंद केलेला आहे आणि या ठिकाणी पूर्ण गाड्या या ठिकाणी थांबलेल्या आहेत। प्रशासनाने या ठिकाणी समोर पाहू शकता तुम्ही पूर्ण रस्ता बंद केलेला आहे आणि लोकांची काय अवस्था झाली असेल तुम्हाला या पाण्यामुळे तर कदाचित कळतच असेल की लोकांची काय हाल झाले असेल ते। या ठिकाणाहून पर्यायी रस्ता म्हणून एक शॉर्टकट मार्ग वसरणीकडे जाण्याचा जो रस्ता आहे तो रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे या पाण्यामुळे। त्या रस्त्याच्या अलीकडेपर्यंत पाणी आलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणाहून तुम्हाला नावघाटचा जो ब्रिज आहे तो ब्रिज या ठिकाणाहून आपल्याला दिसत सुद्धा नाही, तुम्ही पाहू शकता एवढ्या दूरपर्यंत। तर मित्रांनो, नावघाट ब्रिज लोकांची अशा प्रकारची या ठिकाणी अवस्था झाली आहे, तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, नावघाट ब्रिजची अवस्था दाखवल्यानंतर आता मी आलेलो आहे वसरणी या ठिकाणी आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्ण वसाहतीमध्ये पूर्ण पाणी, घराघरामध्ये पाणी आलेलं आहे, या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत आहे। तर ही अवस्था बघून तुम्हाला अंदाजा कळतच असेल की लोकांची काय अवस्था या ठिकाणी झाली असेल। पूर्ण घरांच्या वरच्या छतापर्यंत या ठिकाणी पाणी आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वसरणीचा जो पूल आहे, छोटा पूल असल्या कारणाने मोठा पूल या ठिकाणी 2 वर्ष अगोदरच केला होता, तरी सुद्धा या पुलांच्या वरून सुद्धा पाणी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आलेलं आहे। तर अशा प्रकारची नदीकाठ जे वसाहत आहे नांदेड शहरामधील नदीकाठ लोकांचे जे घर आहेत सर्व घर या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहेत आणि हा आहे वसरणीचा जो रोड आहे, हा वसरणी रोड आहे। तर अशा प्रकारची नांदेड शहरामधील जे नदीकाठचे लोकांची जे वसाहत आहे त्या वसाहतीचे अशा प्रकारचे हाल नांदेड शहरामध्ये झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि हा रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही समोर पाहू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणाहून तुम्हाला जो समोरील भाग दिसत आहे हा भाग आहे नांदेड वसरणी। तर या ठिकाणाहून तुम्ही पाहू शकता की वसरणीचं पूर्ण जो वसरणीचा जो पूल आहे त्या पुलावरून पाणी पूर्ण घराघरामध्ये पाणी आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता कसे हाल नांदेडकरांचे झाले असतील। तर समोर तुम्ही पाहू शकता आपल्या नांदेड शहरामधील विक्राळ रूप घेतलेली गोदावरी नदी नदीमध्ये सोडलेला आहे आणि हाच पाणी पूर्ण ओव्हरफ्लो नांदेड शहरामधील नदीकाठच्या वसाहतीमध्ये झालेला आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तर नांदेड शहरामधील अशा प्रकारचे हाल झाले, जे नांदेड शहरामधील लोक शेतकऱ्यांचे काय हाल असतील हे कदाचित तुम्ही अंदाजा लावू शकता। वरती आत्महत्या करण्याचा जो प्रयत्न करत होते त्याच्यासाठी या ठिकाणी जाळी बसवली आहे। मला फक्त प्रशासनाला एकच एवढंच सांगायचं आहे की नदीवरून उडी मारून जे मरणारे जे लोक आहेत त्यांची काळजी प्रशासनाला आहे, पण जे आमचे मायबाप जे शेतकरी लोकांच्या पोटासाठी शेतामध्ये राबराब कष्ट करत आहेत त्यांची काळजी प्रशासनाला नाही। आणि एवढा पाणी पडून सुद्धा प्रशासनाची झोप अजून सुद्धा उघडली नाही आहे आणि शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करावा अशी प्रशासनाची मनामध्ये विचार सुद्धा प्रशासन या ठिकाणी करत नाही आहे। मला फक्त प्रशासनाला एवढं सांगायचं की तुमची झोप कधी उघडेल, शेतकऱ्यांसाठी कधी उघडेल। मला तर वाटते यांची झोप शेतकऱ्यांसाठी कधी उघडणार पण नाही। तर मरणाऱ्या लोकांसाठी या ठिकाणी पूर्ण जाळीची व्यवस्था प्रशासनाने केली आहे की लोक मरू नये म्हणून। ते लोक मस्तीने मरायलेत, पण शेतकरी शेतामध्ये कष्ट करू त्यांच्या पिकांची नासधूस पूर्ण शेतामध्ये पिकांची माती होऊन चालली आहे, तरी प्रशासन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे।